नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल. बंधू आणि भगिनी मित्रांनो, माणसाने कुठल्या जातीत जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नाही, आणि म्हणून तो माणूस जन्माला आला एखाद्या जातीमध्ये आणि पुढे लहानसा मोठा झाला तर त्याच्या चांगल्या कामाने, त्याच्या चांगल्या व्यवहाराने, त्याच्या कर्तृत्वाने तो माणूस समाजामध्ये त्याला चांगला माणूस म्हणतात. आणि जो माणूस वाईट काम करतो, जो माणूस लोकांना फसवतो, दुष्ट काम करतो, बोवाबाजी करतो, हर तऱ्हेच्या समाजविघातक काम करतो किंवा फसवणुकीचं काम करतो, अशा लोकांना लोक वाईट म्हणतात. परंतु त्या माणसाच्या जातीचा तिथं काय संबंध आहे? आणि म्हणून पहा, जगामध्ये अत्यंत पूज्य ज्यांना मानलं जातं, जगामध्ये ज्यांना अत्यंत आदर्श असं मानलं जातं, असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे भारत देशाचे राष्ट्रपिता, या राष्ट्रपित्यांना एका माथे फिरूने गोळ्या झाडल्या, त्यांची हत्या केली. ते नथुराम गोडसे ब्राह्मण जातीत जन्मले होते, आणि म्हणून नथुराम गोडसे या माथे फिरूने राष्ट्रपित्याचा गोळ्या घालून त्यांना मारण्यात आलं. तर त्या ब्राह्मण जातीचा त्याच्यात काय दोष आहे? तमाम ब्राह्मण जातीने नथुराम गोडसेला राष्ट्रपित्याला गोळ्या झाड असं सांगितले नव्हते. काही ठराविक लोकांच्या बहकाव्यामध्ये येऊन त्याने तो प्रकार केला आहे. अर्थात नथुराम गोडसे व गांधी हत्या याच्यावर प्रचंड प्रमाणात लिखाण झालं आहे, प्रचंड बोललं जाते, त्या फळात मी शिरत नाही. फक्त सांगायचा मुद्दा असा की एखादा चांगला माणूस किंवा एखादा वाईट माणूस, त्या जातीचा, त्याच्या कर्माचा, त्याच्या कामाचा काय संबंध आहे? आणि म्हणून पहा, त्या काळामध्ये शूद्र समजली जाणारी जात, त्या शूद्र जातीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले. त्यांनी त्यांच्या अथक मेहनतीने, अत्यंत परिश्रमाने, अत्यंत अभ्यास पूर्ण करून आणि प्रचंड कार्य करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तमाम पददलितांना न्याय दिला, त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली आणि त्यांना सर्व समाजाबरोबर आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्याच बाबासाहेबांनी हे सर्व करत असताना भारतीय संविधान लिहिलं, विपुल प्रमाणाचे ग्रंथ लिहिले. आणि भारतीय संविधान लिहित असताना बाबासाहेबांनी कुठल्याही जाती धर्माच्या माणसांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पददलितांना जे हजारो वर्ष जे सत्तेपासून, संपत्तीपासून वंचित होते, त्यांना सर्व समाजामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला, यशस्वी झाले. परंतु कुठल्याही भारतीयांचं नुकसान होणार नाही, भारतीयांवर अन्याय होणार नाही आणि सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, कुठलीही कटुता न धरता बाबासाहेबांनी सर्व भारतीयांना न्याय दिला. आणि त्या न्याय देत असताना भारतीय संविधान लिहिलं, आणि या भारतीय संविधानाच्या नुसार कुणावर अन्याय अत्याचार होणार नाही, आणि भारतीय संविधान हे सर्वांना सारखं न्याय देणार. आणि म्हणून आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की हे ग्रस्त या विषयावर काय बोलत आहे? तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की जे महाराष्ट्रामध्ये अशोक खरात नावाचं जे प्रकरण चालू आहे, प्रचंड चर्चा चालू आहे, त्या माणसाने किती महिलांना फसवलेलं आहे, त्या माणसाने किती लोकांना गंडवलेलं आहे, त्या माणसाने मोठ्या मोठ्या राजकारण्यांना, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना, बिल्डरांना त्याने कशापर्यंत गंडा घातला आहे, अशा प्रकारच्या कथा आता सातत्याने दिवस ऐकायला मिळत आहेत. आणि कशा पद्धतीने महिलांना फसवले आहे. आता त्याच्यामध्ये दोन, खरात आणि महिला, आणि महिलांची फसवणूक, महिलांवर अन्याचार, महिलांचं शोषण, अशा पद्धतीचं म्हटलं जातं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या महिला तेवढ्या जबाबदार आहेत, जेवढा नालायक तो अशोक खरात आहे, तो ढोंगी आहे, तो कपटी आहे, तो फसवणूक करणार आहे, त्याला तर सजा झालीच पाहिजे.
रामदास आठवले म्हणतात की त्या अशोक खराताला खरं म्हणजे फाशीच झाली पाहिजे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. परंतु महिलांचं शोषण म्हटलं जातं आहे, परंतु काही महिला अपवाद सोडल्या तर ज्या काही व्हिडिओच्या माध्यमातून, काही चित्रफिती प्रसार माध्यमामधून काही लोक टाकत आहेत, ते जर पाहिलं त्याच्यातल्या अनेक तरुण मुली आहेत, तरुण स्त्रिया आहेत, त्या तिथे त्यांच्या चेहऱ्यावरून बाकी कळतं आहे की त्या स्वतःहून तिथे आलेल्या आहेत, स्वतः त्या राजी झालेल्या आहेत. आणि मग तर हे वाईटच काम आहे, परंतु त्या महिला देखील तेवढ्याच दोषी आहेत की त्या स्वतःहून त्या महाराजाच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्या महाराजाच्या जे कोणी जिथं त्याचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी या महिला जात होत्या. घरी जाऊन तो एखाद्याच्या घरी जाऊन त्यांनी काय त्या महिलेबरोबर प्रकार केला आहे अशा पद्धतीचं काही ऐकवायला मिळत नाही का, तसे काही व्हिडिओ नाहीत. परंतु त्याच्याच कार्यालयामध्ये, त्याच्याच कुठल्या ठिकाणी या महिलांवर त्यांनी तशा प्रकारचा प्रकार केलेला आहे, हेच आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. परंतु सांगायचा मतलब असा आहे की ज्या महिला त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या महिलांनी देखील त्या ठिकाणी समजूतदारपणा दाखवून त्याच्या भयकिवामध्ये न येऊन किंवा तो सांगतो तशा पद्धतीने न वागल्या असत्या तर अशा घटना त्यांच्या ओटी झाल्या नसत्या. परंतु त्या खराताने जे प्रकार केला आहे तो वाईटच आहे, तो दुष्टच आहे आणि त्या खराताला सजा झालीच पाहिजे. आणि भारतीय संविधान असेल, भारतीय न्यायव्यवस्था असेल, ही भारतीय न्यायव्यवस्था बाकी सर्वांना समान न्याय देते आणि या खराताला बाकी कठोर शासन केल्याशिवाय न्यायव्यवस्था आपली स्वस्थ बसणार नाहीत. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांच्यावर देखील लोकांचा विश्वास आहे की ते हे जे प्रकरण आहे ते त्यांच्या पोलिसाच्या माध्यमातून न्यायालयामध्ये चांगल्या पद्धतीचं युक्तिवाद करून जास्तीत जास्त सजा किंवा तो फासावरच कसा जाईल यासाठी निश्चितपणे येथील पोलीस प्रयत्न करतील. परंतु हे सर्व होत असताना त्या खराताची बाकी काही लोक जात काढत आहेत. तो कुठल्या जातीचा जन्मला आहे, तो अमक्या जातीचा आहे, तो तमक्या जातीचा आहे आणि तशा पद्धतीचा उल्लेख केला जात आहे, हे चुकीचं आहे. त्या जातीचा आणि त्या अशोक खराताचा काही संबंध नाही. जे म्हटलं जात आहे की तो अमुक जातीचा आहे, तर 1956 सालामध्ये ती जात कधीच त्या जातीच्या लोकांनी फेकून दिलेली आहे किंवा ती जात व्यवस्था मानतच नाही आणि म्हणून खरात अमुक जातीचा आहे असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि तशा पद्धतीने खराताची जात काढली जाते आणि जातीचा उल्लेख करून वेगळ्या पद्धतीचं बोललं जातं आहे, हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्याची जात कुठली असली तरी त्याला सजा झालीच पाहिजे, हेच खरं आहे. दुसरं प्रकरण, आता खराताचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत असतानाच एका मंत्री महोदयाचं प्रकरण पुढं आलं आहे. सज्जन माणूस म्हणतात, टोपी घालणारा नेता, गांधी टोपी घालणारा नेता, सफेद पायजामा, सफेद सदरा, सफेद खमीस आणि साधी व्यक्तिमत्व. आणि त्या माणसाचं देखील, त्या मंत्री महोदयाचं देखील प्रकरण बाहेर आलं आहे. ते गाजतं आहे. तृतीय पंथाबरोबर त्याचा संबंध आहे. तृतीयपंथी असणारी व्यक्ती, महिला म्हणून किंवा जी व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर या मंत्री महोदयाचे काही व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत. ते खरं खोटं काय ते पोलीस किंवा सरकार त्याच्यावर काही बोलेल, मुख्यमंत्री साहेब काय विषय घेतील किंवा ते मंत्री महोदय ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते काय निर्णय घेतात ते पाहता येईल. परंतु त्या मंत्र्याची देखील म्हणजे नरहरी झिरवळ, या नरहरी झिरवळ हा देखील आता या खराताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. कारण मंत्र्याचे तृतीयपंथीयाबरोबर संबंध आहेत आणि शारीरिक संबंध किंवा रासलीला करताना मंत्री महोदय दिसत आहेत. मग ते खरं खोटं काय ते पोलीस यंत्रणा सांगतील. परंतु तशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात बोललं जाते आणि त्यांची देखील जात काढली जाते की ते आदिवासी समाजाचे आहेत. तेव्हा जर नरहरी झिरवळ हे सज्जनग्रस्त आहेत,
ते असा काय प्रकार करणार नाहीत असं वाटतंय. परंतु खरोखर तशा प्रकारचे त्यांचे संबंध असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत सवाल आहे. शासन असेल, त्यांचा पक्ष असेल, तो काय निर्णय घेईल. परंतु त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा त्याच्यात काय संबंध आहे. आणि म्हणून म्हणतात ना, जात जात नाही ती जात. तर बंधू भगिनींनो, हा जो खरात असेल, या खराताला बाकी कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. आणि त्याच्याच पद्धतीने प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था या खराताला कठोरात कठोर सजा दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून या ठिकाणी जातीचा कुठला संबंध नाही, एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणायचं आहे. धन्यवाद.